नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत आप्पाचीवाडी आणि आदमापूर या दोन तीर्थस्थाने म्हणता येईल कोल्हापूरकर आणि भुदरगड तालुक्यातील विशेषतः लोकांची। खरं तर आप्पाचीवाडी इथे हलसिद्धनाथ हे देवस्थान आहे आणि आदमापूरमध्ये संत बाळूमामा आहेत। हलसिद्धनाथ म्हणजेच बेळगाव जिल्ह्यात कोल्हापूरपासून जवळच श्री हलसिद्धनाथांचे एक अत्यंत जागृत आणि पवित्र स्थान आहे, ते म्हणजे श्री क्षेत्र आप्पाचीवाडी आणि कुर्ली। दिसायला ही दोन गावे असली तरी त्या दोन्ही गावांना श्री हलसिद्धनाथावरील श्रद्धेने आणि प्रेमाने घट्ट बांधले आहे। श्री क्षेत्र आप्पाचीवाडी आणि कुर्ली येथील श्री हलसिद्धनाथ देवाच्या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे भाकणूक। तुम्हा सगळ्यांना कोल्हापूरकरांना विशेषतः माहिती असेल, भाकणूक म्हणजे आगामी घडणाऱ्या गोष्टी किंवा घटना हे भाकणूक स्वरूपात परमपूज्य भगवान डोने वाघापुरे यांच्या माध्यमातून श्री हलसिद्धनाथ देव सांगतात आणि ते जे भाकणूक करतात त्याचप्रमाणे घटना आपल्या समाजामध्ये घडतात। आणि लोकांना त्यानंतर श्री क्षेत्र आदमापूरचे बाळूमामांचा लौकिक म्हणजे त्यांच्याकडे दैवी शक्ती असली अशी लोकांची श्रद्धा होती आणि आत्तासुद्धा आहे, कारण त्यांनी जे जे काही सांगितलं ते न चुकता सत्य झालं। त्यामुळे त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे प्रार्थना करणारे त्यांचे अनुयायी खूप मोठ्या संख्येने होते बाळूमामांचे, आणि आता दिवसेदिवस त्यामध्ये वाढच होत आहे। ते आपल्या मेंढ्यांची काळजी घेत त्यांनी अनेक चमत्कार केले आणि अनेक गरीब आणि दलित लोकांना मदत केली असे ज्ञात होते। ते आपल्या मेंढ्यांसह महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या काही भागासह लांबचा प्रवास करीत असत आणि त्यांना कन्नड आणि मराठी दोन्ही भाषा अवगत होत्या। बाळूमामांच्याकडे असलेल्या मेंढ्यांना पवित्र मानले जात असे आणि जर बाळूमामांच्या मेंढ्याचा कळप एखाद्या व्यक्तीची शेतीतून गेला तर त्याला आनंद, आरोग्य आणि संपत्ती नक्कीच मिळते असा एक दृढ विश्वास आहे। भुदरगड तालुक्यात बऱ्यापैकी मेंढ्यांचा कळप अजून देखील जातो आणि तिथे असणारे शेतकरी स्वतः पुढाकार घेऊन त्यांना विनंती करतात की ते मेंढ्या आपल्या शेतात चरू देत, आणि ते मेंढ्या जशा त्या शेतामध्ये चरतात तसा शेतीचा भरभराट होतो अशी एक श्रद्धा आहे। आणि दिवसेदिवस जर तुम्हाला या दोन तीर्थस्थळांना म्हणता येईल भेट द्यायची असेल तर कोल्हापूरजवळून काही किलोमीटर अंतरावर दोन्ही तीर्थस्थळे आहेत, त्यामुळे नक्की भेट द्या, अवश्य भेट द्या।